शब्दांच्या जातीचा आपण आठवा जो प्रकार आहे केवल प्रयोगी अव्यय तो आपण पाहू. आता सुरुवातीला आपण समजून घेऊ केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय. मनातील उत्कट भावना व्यक्त करताना जे उद्गार वापरले जातात त्यांना केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. मनातील उत्कट भावना व्यक्त करताना जे उद्गार वापरले जातात त्यांना केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. आता पुढील वाक्य पहा. अरे रे, विराट कोहली बाद झाला. शाबास, छान गुण मिळवलेस. अबब, किती मोठा अद्गर. वरील वाक्यामध्ये आपल्या मनात दाटून आलेल्या भावना व्यक्त होतात. आता हे उद्गारवाचक शब्द जे असतात हे शब्द केवळ उद्गार व्यक्त करणारे म्हणून त्यांना उद्गारवाची शब्द असेही म्हणतात. वाक्यात केवळ वापरायचे किंवा त्याचा केवळ उपयोग करायचा म्हणून ते उच्चारले जातात, म्हणून त्यांना केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. वाक्यात केवळ वापरायचे किंवा त्याचा केवळ उपयोग करायचा म्हणून ते उच्चारले जातात, म्हणून त्यांना केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. हर्षदर्शक केवल प्रयोगी हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय ते कोणते पहा. वा, वाव वा, आहा, ओहो, आहा, आहाहा. वाक्य पहा. आहाहा, किती सुंदर देखावा आहे. वाव वा, काय छान बातमी सांगितलीस तू. शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय. शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय कोणते पहा. अरे रे रे रे, आई, अगाई, हाय हाय ही शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहेत. आता वाक्य. अरे रे, खूप वाईट अपघात झाला. अगाई, काय आलं हे संकट. प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय कोणते ते पाहू. शाबास, भले, वाहवा, छान, ठीक. शाबास, खूप उत्तम गुण मिळवलेस. छान, किती सुंदर चित्र काढलेस तू. आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय.
आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय कोणते ती पहा. आ, ओहो, अबब, बाप रे, आहा, अरेच्या. वाक्य. अबब, किती मोठा अजगर. बाप रे, किती उंच इमारती. मौनदर्शक केवल प्रयोगी अव्यय. मौनदर्शक केवल प्रयोगी अव्यय पहा. चुप, चिप, गप. वाक्य पहा. चुप, एकही शब्द बोलू नको. गप, किती वेळा सांगितले तुला. विरोधी दर्शक केवल प्रयोगी अव्यय. विरोध करताना ही वापरली जातात. छे, छट, हट, छे छे. वाक्य पहा. छे छे, असं मी मुळी म्हणालोच नाही. हे मला बिलकुल नको आहे. तिरस्कार दर्शक केवल प्रयोगी अव्यय. तिरस्कार दर्शक केवल प्रयोगी अव्यय कोणते ते पहा. धिक, थू, शी, हुड, हुड, फुस, हट, छत, छी. ही तिरस्कार दर्शक केवल प्रयोगी अव्यये आहेत. शी, मला मुळीच आवडत नाही ते. छी, काय घाणेरडा मुलगा आहे तो. संमती दर्शक केवल प्रयोगी अव्यय. उदाहरण. हां, ठीक, बरं आहे. हां, अच्छा. हां, ठीक आहे, येतो मी. बरं आहे, असेच आपण भेटत जाऊ. संबोधन दर्शक. संबोधन म्हणजे हाक मारणे या अर्थानं. संबोधन दर्शक केवल प्रयोगी अव्यय. उदाहरणं पहा. अगे, अग, अरे, आहो, ए, अगा, अगो, बा, रे. अगं, मग इकडे कुठे निघालीस तू. आहो, ऐकलत का. ही याची वाक्य. आता याच्यावरती प्रश्न साधारणतः कशा प्रकारे येतात ते पहा. खालील दिलेल्या वाक्यात योग्य केवल प्रयोगी अव्यये वापरा. पाहूयात याची उत्तरं काय ते. उत्तरे. बाप रे, किती मोठा हा नाग. अरे रे, फार वाईट झाले हे. अबब, किती उंच मनोरा हा. अरे, कुठे चाललास इकडे. खालील दिलेल्या वाक्यात योग्य केवल प्रयोगी अव्यये वापरा.
पाहूया आता याची काय उत्तर आहेत ते. चूप, खाली बैस. शी, काय हे कपडे तुझे. शाबास, असेच चांगले गुण मिळव. आहा हा हा, काय सुंदर नजारा आहे तो. अशा प्रकारे आपण योग्य ते केवल प्रयोगी अव्यय वापरून ही वाक्य सोडवायची आहे. धन्यवाद.